अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. भक्त हो, स्वामी समर्थ संकटांमध्ये मार्गदर्शन कसे करतात मी अनुभवलेलं सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आणि हा भाग सांगतो. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतं, पण संकटात मन कसे टिकवायचं, कसे निर्णय घ्यायचे आणि स्वामी समर्थ आपल्याला मार्गदर्शन कसे करतात हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भक्त हो, आपण बरेचदा संकटाला भीतीने सामोरे जातो. मन गोंधळलेलं असतं, भावना अस्थिर असतात आणि निर्णय घेणे कठीण होते. मी हळूहळू अनुभवले, ज्या वेळेला मी मन शांत ठेवले, स्वामी समर्थांकडे पूर्ण श्रद्धा ठेवली, तेव्हा ते स्वतः मार्गदर्शन करतात. संकटात स्वामी समर्थांकडे जाण्याचे पहिले पाऊल. भक्त हो, संकटात जास्तीत जास्त लोक कशाची चूक करतात, तर ते स्वतःवर किंवा इतरांवर राग करतात. परिणाम, समस्या वाढतात, मन गोंधळलेलं राहतं. मी स्वतः अनुभवले, जेव्हा मी माझ्या आयुष्यात आर्थिक, कौटुंबिक किंवा मानसिक संकट अनुभवत होते, मी फक्त स्वामी समर्थांकडे गेले. मी म्हणाले, स्वामी, मी थकले आहे, माझं मन गोंधळलेलं आहे, मला मार्ग दाखवा. भक्त हो, हेच पहिले पाऊल महत्त्वाचं आहे. मन उघडून, श्रद्धा ठाम ठेवून मार्गदर्शन मागणे. मार्गदर्शनाची प्रक्रिया. स्वामी समर्थ फक्त बाह्य क्रिया पाहत नाहीत, ते भक्ताचे हृदय आणि मन पाहतात. जेव्हा माझं मन स्थिर नव्हतं, त्यांनी मला फक्त एक विचार दिला: धैर्य ठेवा, प्रत्येक समस्या उपायासह येते. जेव्हा मी गोंधळून जायचं, त्यांनी मला शिकवले, क्षणासाठी थांब, मन शांत कर आणि निर्णय घे. भक्त हो, स्वामी समर्थ मार्गदर्शन देतात, कदम दर कदम. फक्त ते भक्ताच्या श्रद्धेवर आणि मनाच्या तयारीवर आधारलेले असते. मनाची स्थिरता आणि संकटावर नियंत्रण मी हळूहळू अनुभवले. जेव्हा मी स्वामी समर्थांच्या नावावर लक्ष केंद्रित करते, जेव्हा मी त्यांच्या शिकवणीवर विश्वास ठेवते, जेव्हा मी मन शांत ठेवते, तेव्हा संकट माझ्या आयुष्यात कमी येतं. मला ते हलकं वाटू लागतं. स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त मन शांत ठेवतात त्यांना मी मार्ग दाखवतो. ते निर्णय अधिक स्पष्टपणे घेतात. भक्त हो, हीच खरी गुरुकिल्ली आहे. मनाची स्थिरता आणि श्रद्धा संकटांमध्ये मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे. भक्त हो, मी माझा अनुभव सांगते. एक दिवस जेव्हा माझ्या जीवनात एक मोठा आर्थिक अडथळा आला, मी फक्त स्वामी समर्थांकडे गेले. मी म्हणाले, स्वामी, मला मार्ग दाखवा, मी थकले आहे. भक्त हो, त्या दिवशी मला फक्त एक साधा पण स्पष्ट विचार मिळाला: एक एक पाऊल सांभाळून चाल. त्या दिवशी मी छोट्या निर्णयांपासून सुरुवात केली. पैशाची योग्य मोजणी, अनावश्यक खर्चावर नियंत्रण, आवश्यक निर्णय काळजीपूर्वक घेणे. माझा विश्वास ठाम राहिला, मन शांत राहिले आणि संकट हळूहळू सुलभ झाले. स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त संकटात धैर्य आणि श्रद्धा ठाम ठेवतात त्यांना मी मार्गदर्शन करतो. ते संकट सहज पार करतात. शिकवण. भक्त हो, आजचा भाग शिकवतो,
संकट येणं हे नैसर्गिक आहे, त्यापासून घाबरू नका. मन गोंधळलेलं असलं तरी स्वामी समर्थांकडे उघड मनाने जा. मार्गदर्शन फक्त बाह्यक्रियेत नाही, मन आणि हृदयात आहे. श्रद्धा आणि मनाची स्थिरता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भक्त हो, स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. मी पुढील अनुभव सांगते. श्री स्वामी समर्थ. दैनंदिन साधना कशी संकटावर विजय मिळवण्यास मदत करते हे पहा. स्वामी समर्थांच्या कृपेची शक्ती आणि भक्तीने जीवन कसे बदलते. दैनंदिन साधना मन स्थिर ठेवण्याचा मार्ग. भक्त हो, मी हळूहळू अनुभवले की साधना ही फक्त पूजा नाही, संकटात मन टिकवण्यासाठी ती महत्त्वाची आहे. माझ्या रोजच्या साधनेत मी हे करत असते. सकाळी उठल्यावर नामस्मरण, दिवसात साधी ध्यान वेळ, 10-15 मिनिटे शांत बसणे, स्वामींचं ध्यान करणे, दुसऱ्यांना मदत करणे, रात्री दिवसाचा आढावा घेणे. भक्त हो, हे नियम पाळल्यावर माझ्या आयुष्यात फरक जाणवला. मन शांत, विश्वास दृढ आणि निर्णय अधिक स्पष्ट झाले. संकटावर विजय मिळवण्यासाठी मंत्र. स्वामी समर्थ सांगतात, मन शुद्ध ठेवा, विश्वास ठाम ठेवा, कर्म नम्रतेने करा, संकट आपोआप हलके होते. मी अनुभवले, जेव्हा मी संकटात असतो, माझं मन गोंधळलेलं असतं, मी फक्त स्वामी समर्थांच्या नावावर लक्ष केंद्रित करते. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. भक्त हो, हा छोटा विचार किती शक्तिशाली आहे. मन स्थिर राहते, निर्णय सहज होतात आणि संकट हळूहळू हलके होते. भक्ताची शक्ती प्रत्यक्ष अनुभव आहे. माझ्या आयुष्यात एक प्रसंग आठवतो. जेव्हा आर्थिक अडचणी आली, मन गोंधळलेलं, भीती वाढत होती. मी बसले, मन उघडले, स्वामी समर्थांकडे म्हणाले, स्वामी मला मार्ग दाखवा, मी थकले आहे. त्या दिवशी मला फक्त एक सोपा विचार आला, एक पाऊल सांभाळून चाल. खर्चाचे नियोजन, आवश्यक निर्णय काळजीपूर्वक घेणे, छोटे कर्म करत राहणे. भक्त हो, त्या दिवशी स्वामी समर्थांच्या कृपेने माझा विचार मार्गदर्शित आला. मन शांत राहिले आणि संकट हळूहळू सुटले. दैनंदिन साधनेमुळे आणि भक्तीमुळे मन शांत होते, विश्वास दृढ राहतो, निर्णय अधिक स्पष्ट होतात, जीवन सकारात्मक बनते. स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त सातत्याने साधना करतात त्यांच्यावर माझी कृपा सतत राहते. त्यांच्या जीवनात मी मार्ग दाखवतो. मी हळूहळू अनुभवले, संकट जरी उभे राहिले, मन स्थिर राहिलं की मार्गदर्शन स्वयंचलित मिळतं. भक्त हो, आजचा भाग शिकवतो, दैनंदिन साधना जीवनाचा आधार आहे. नामस्मरण, ध्यान, मदत आणि कृतज्ञता हे साधनेचा भाग आहेत. संकटात मन स्थिर ठेवणे आणि श्रद्धा टिकवणे महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती रोजच्या जीवनात दिसून येते. भक्त हो, तुम्हाला जर का स्वामी संदेशवर विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भक्त हो, संकट हे नैसर्गिक आहे, त्याला घाबरू नका. मन उघडून स्वामी समर्थांकडे जा. दैनंदिन साधना, नामस्मरण आणि लहान कर्म महत्त्वाचे आहेत. श्रद्धा आणि मनाची स्थिरता संकटावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील बदल प्रत्यक्ष होतात.
भक्त हो, संकटातून विजय आणि भक्तीचा अनुभव मी अनुभवलेला आहे. श्री स्वामी समर्थ. संकटातून विजय प्रत्यक्ष अनुभव. भक्त हो, एकदा माझ्या जीवनात मोठा आर्थिक अडथळा आला. मी गोंधळलेले, भीती वाढलेली. मी बसले स्वामी समर्थांकडे उघड मनाने म्हणाले, स्वामी, मला मार्ग दाखवा, मी थकले आहे. त्या दिवशी मला फक्त एक विचार आला, एक एक पाऊल सांभाळून चालण्याचा. स्वामी समर्थ सांगतात, जे भक्त मन स्थिर ठेवतात, श्रद्धा टिकवतात आणि कर्म नम्रतेने करतात, त्यांना मी मार्ग दाखवतो आणि संकट सोपे करतो. स्वामी म्हणतात, भक्ताचे हृदय स्थिर आणि श्रद्धा दृढ असेल, ते माझ्या कृपेने प्रत्येक संकटातून मार्ग शोधतात. भक्तीच्या माध्यमातून अनुभवलेले फलित. भक्त हो, माझ्या जीवनातील अनुभव सांगतो. दैनंदिन साधना, नामस्मरण, सेवा याने मन स्थिर होते. श्रद्धा ठेवल्याने संकटावर विजय मिळवता येतो. लहान कर्म केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडतो. स्वामी समर्थांच्या कृपेने जीवन अधिक सुखी, स्थिर आणि समाधानी बनते. हीच खरी भक्तीची शक्ती आहे. केवळ मन आणि हृदयाच्या माध्यमातून स्वामी समर्थ कृपा देतात आणि जीवन बदलतात. भक्त हो, आजचा दिवस शिकवतो, संकट नैसर्गिक आहेत, घाबरू नका. मन उघडून स्वामी समर्थांकडे जा. दैनंदिन साधना, नामस्मरण आणि लहान कर्म महत्त्वाचे आहेत. श्रद्धा आणि मनाची स्थिरता संकटावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील बदल प्रत्यक्ष दिसून येतात. मी हळूहळू अनुभवले आहे. स्वामी समर्थ माझ्या जीवनाचा आधार आहेत. भक्त हो, जर तुम्ही आजचा भाग पाहून प्रेरित झालात तर कमेंट करा, स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात मार्गदर्शक आहेत. दिवसाचा संदेश, भक्ती, श्रद्धा, साधना, संकटावर विजय, जीवन बदलतो. संकट येईल, पण मन स्थिर राहिलं की मार्ग स्पष्ट होतो. प्रत्येक छोट्या कर्मातून स्वामी समर्थ कृपा आपल्या जीवनात येते. भक्त हो, तुम्हाला जर का असेच अनुभव ऐकायचे असतील तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या जीवनाचा आधार आहेत. श्री स्वामी समर्थ.